श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी हे शुभ पर्व असते. या दिवशी धनदेवता कुबेर, देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरीची आणि सगळ्यात महत्त्वाचं मृत्यू देवता यमराज यांची पूजा केली जाते. यावर्षी धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला मंगळवारी येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे या दिवसाचं खास महत्त्व आहे. धनत्रयोदशीला विकत घेतलेल्या स्थायी अस्थायी संपत्तीत 13 पटीने वाढ होते. त्यामुळे या दिवशी सोनं, चांदी, भांडी, वाहने, जागा, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर वस्तू खरेदी केल्या जातात. या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून मोठ्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते आणि ज्योतिषशास्त्रातील काही सेवा व उपायही केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला मुठभर धने या एका ठिकाणी ठेवायचे आहेत. मुठभर धने तुम्ही इथे ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, मुठभर धने आपल्याला नेमके कुठे ठेवायचे, नंतर त्या धन्यांचं आपल्याला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. पण सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशी वस्तू म्हणजे धणे. आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असणारी ही वस्तू छोटी जरी असली तरी तिचं महत्त्व मोठं आहे. कारण धने हे धनाला आकर्षित करतात. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी केले जातात. जर आधीपासूनच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये धणे असतील तरी देखील धनत्रयोदशीच्या दिवशी मुठभर का होईना धने खरेदी करावेत आणि नवीन खरेदी करून आणलेल्या धन्यांवरतीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी धन्वंतरी देवांचं शुभ मुहूर्तावरती विधिवत पूजन केलं जातं. त्याच पूजेमध्ये आपल्याला हे धने देखील ठेवायचे आहेत आणि मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण खूप कष्ट करून, मेहनत करूनही जर घरामध्ये पैसा टिकत नसेल, नेहमी आर्थिक समस्या घरामध्ये राहत असतील, घरामध्ये जोही पैसा येतो तो तुमच्या गरजेपेक्षा कमी असेल आणि मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागत असतील किंवा तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागत असेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नसेल, घरामध्ये आजारपणं वाढलेली आहेत, घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते, या आजारपणाच्या उपचारांमध्ये घरामध्ये असलेला पैसा निघून जातो, तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नाही, तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात. तर या ज्या काही समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर घरातील कर्ती व्यक्ती जी असते, जी आपलं घर चालवते, घरामध्ये पैसा कमवून आणते, मग ती घरातील कर्ती स्त्री असेल किंवा कर्ता पुरुष असेल, त्यांना सतत अपयशाला सामोरं जावं लागत असेल, त्यांची नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी प्रगती होत नसेल, त्यांना यश मिळत नसेल, कोणत्याही नवीन कार्याची त्यांनी सुरुवात केली तर त्यामध्ये सतत त्यांना अपयशच मिळत असेल, तरी देखील हा उपाय केल्याने त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता, त्यांना जेही दोष आहेत ते नाहीसे होतील आणि त्यांच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील, घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि घराची भरभराट होईल. म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी हा मुठभर धण्याचा उपाय आपल्याला करायचा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती काही शुभ वस्तूंची खरेदी केली जाते, ज्यामध्ये सोनं, चांदी यासारख्या वस्तू तर खरेदी केल्याच जातात. त्याचबरोबर लक्ष्मी पूजनासाठी लागणारा झाडू असेल तो देखील याच दिवशी खरेदी करायचा असतो. तर या सर्व वस्तूंसोबतच आपल्याला मुठभर धणे देखील खरेदी करून आणायचे आहेत. सांगितल्याप्रमाणे आधीपासून जरी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये धणे असतील तरी देखील धणे खरेदी करण्याला या दिवशी खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला हे धणे देखील खरेदी करून आणायचे आहेत. आता आपण संध्याकाळी धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवांचं शुभ मुहूर्तावरती विधिवत पूजन करतो. त्या पूजेमध्ये आपल्याला हे धणे देखील ठेवायचे आहेत. या दिवशी धन्वंतरी देवांना धण्याचा आणि गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो. तो नैवेद्य तर आपल्याला वेगळा अर्पण करायचा आहे, पण एका वाटीमध्ये मुठभर असे धणे देखील आपल्याला ठेवायचे आहेत, कारण हे आपण उपायासाठी वापरणार आहोत.
तर ज्या प्रकारे आपण देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करतो, हळदी कुंकू, अक्षदा, धूप दीप ओवाळतो, अगदी त्याच प्रकारे हे वाटीमध्ये ठेवलेले जे धणे आहेत, जे आपण उपायासाठी वापरणार आहोत, त्या धण्यांचं देखील आपल्याला पूजा करायची आहे. त्यावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. तर नुसते पूजेमध्ये धणे ठेवून चालणार नाही, तर आपल्याला या धण्यांसमोर एक सेवा देखील करायची आहे. तर ते वाटीमध्ये ठेवलेले धणे तुम्ही उजव्या हातामध्ये पकडू शकता आणि त्यानंतर एका मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. तो मंत्र अगदी सोपा आहे आणि महालक्ष्मीचा अतिशय प्रिय असा मंत्र आहे. तो मंत्र म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला त्या पूजा विधीसमोर बसून हा मंत्र जप करायचा आहे आणि त्या धण्यांना सिद्ध करायचं आहे. आता या धण्यांचा आपल्याला उपाय करायचा आहे. त्यासाठी या धण्यांचे 3 भाग आपल्याला करायचे आहेत. पहिला भाग जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि आपल्या घरातील जी करती व्यक्ती असते, मग ती स्त्री असेल किंवा पुरुष, ज्याच्यामुळे आपलं घर चालतं, ज्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येतो, त्या व्यक्तीला आपल्याला एका पाटावरती पूजा मांडणी समोर किंवा हॉलमध्ये बसून हा उपाय करायचा आहे. पाट घ्या किंवा आसन घेऊ शकता. फक्त या व्यक्तीचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेकडे होणार नाही, अशा पद्धतीने त्या व्यक्तीला आसनावरती बसवायचं. स्त्रियांवरून जर हा उपाय तुम्ही करणार असाल तर त्या स्त्रीचा मासिक धर्म आलेला नसावा, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता त्या व्यक्तीवरून हे हातात घेतलेले धणे जे आहेत ते तुम्हाला डोक्यापासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा उतरून घ्यायचे आहेत. उतरून घेत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता या धण्यांचं तुम्हाला काय करायचं आहे, तर यातील थोडेसे धणे तुम्हाला घ्यायचे, त्याची एक पुडी तयार करायची आणि त्यानंतर ती पुडी जी आहे ती कर्त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये म्हणा किंवा पर्समध्ये तुम्हाला वर्षभरासाठी ठेवून द्यायची आहे. असं केल्याने त्यांचे जे दोष आहे, जी ही नकारात्मकता त्यांच्या भोवती आहे, ज्यामुळे त्यांना प्रत्येक कार्यामध्ये अपयश येतं, ते सर्व नष्ट होऊन त्यांची प्रगती व्हायला लागेल, त्यांना सर्व कार्यामध्ये यश मिळायला लागेल. आता जे उरलेले धणे आहेत ते तुम्हाला तुळशीजवळ घेऊन जायचे आहेत. तुळशीची जी कुंडी असते त्यातील माती थोडीशी बाजूला करायची. त्या मातीमध्ये हे धणे दाबायचे आहेत. वरून परत माती टाकायची. तुळशीच्या मातीमध्ये हे धणे दाबायचे आहेत. काही दिवसानंतर या धण्यांमधून जे रोप बाहेर येईल, त्या रोपाप्रमाणेच घरातील कर्त्या व्यक्तीची प्रगती होते. त्यांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागते, अशी मान्यता आहे. आता जे वाटीमध्ये उरलेले धणे आहेत, त्यातील थोडासा भाग तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि हे जे धणे आहेत ते तुम्हाला कुठे ठेवायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा, छोटासाच घ्यायचा. त्यावरती हे धणे ठेवायचे. सोबतच आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे. सुपारी कुठेही किडलेली, फुटलेली नसावी, कोणत्याही उपायासाठी वापरलेली नसावी. नवीनच आपल्याला सुपारी घ्यायची आहे. कारण वर्षभर आपल्याला ही सुपारी आणि धणे ठेवायचे आहेत. त्यामुळे सुपारी तुम्हाला चांगली नवीन पाहून घ्यायची आणि शिवाय आपल्याला ₹1 नाणं देखील घ्यायचं आहे. आणि ह्या 3 वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला या कपड्याची गाठ बांधून एक पोटली तयार करायची. तुमच्याकडे लाल रंगाचा जर बटवा असेल तर त्या बटव्यामध्ये देखील या 3ही वस्तू तुम्ही ठेवू शकता. आता ही पोटली तुम्हाला कुठे ठेवायची, तर जिथे तुम्ही तुमच्या घरातील पैसा ठेवता, मग तुमचं नोकरी व्यवसायाचं ठिकाण असेल किंवा तुम्ही घरी ठेवणार असाल तर तिथे तुम्हाला हा जो बटवा किंवा पोटली जी आहे ती वर्षभरासाठी ठेवायची आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही. वर्षभर घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील, एवढा हा प्रभावी उपाय आहे. त्यानंतर जे उरलेले धणे आहेत वाटीमध्ये, त्याचं तुम्हाला काय करायचं, तर ते उरलेले धणे जे आहेत ते तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ज्या डब्यामध्ये तुम्ही धणे भरून ठेवता, त्या धण्याच्या डब्यामध्ये तुम्हाला हे वाटीतील उरलेले धणे जे आहेत ते टाकून द्यायचे आहेत. बघा, स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. अन्नपूर्णा देवी ही देवी लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे. त्यामुळे हा उपाय केल्याने वर्षभर तुमच्या घरामध्ये धान्याची कमतरता भासणार नाही. बघा, स्वयंपाकघरामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू असतात ज्या कधीही संपू देऊ नये. त्यामध्येच धणे देखील येतात. धणे हे धनाला आकर्षित करतात. त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये उरलेले धणे जे आहेत ते तुम्हाला ठेवायचे आहेत. यावरती भगवान कुबेरांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे ते वर्षभर तुमच्या घरावरती धनवर्षाव करत राहतील. तर सर्व महिलांनी धनत्रयोदशीच्या दिवशी मुठभर धण्याचा हा उपाय नक्की करावा. यामुळे घरातील दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.